मुंबईतला एकमेव मराठी जिमखाना म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना हा तोच जिमखाना आहे जिथे भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी सुरुवात केली आणि आपल्या दमदार खेळाने संपूर्ण जगाला भारतीय क्रिकेटची ताकद दाखवली। याच जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, एमसीएचे अनेक पदाधिकारी उपस्थित असतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गुड मॉर्निंग। आज शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन होणार आहे, काय अपडेट? मुंबईतला हार्ट ऑफ दी सिटी ज्याला म्हटलं जातो तो शिवाजी पार्क आणि या शिवाजी पार्कमध्ये दिमाखात उभा असलेला शिवाजी पार्क जिमखाना आज त्याचं नूतनीकरण होत आहे। आज घटस्थापना आहे आणि आजच्या इतक्या मांगल्याच्या दिवशी या नूतनीकरण केलेल्या जिमखान्याचं क्रिकेटची देवता ज्याला म्हटलं जातं त्या सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खरं तर मार्गदर्शनामध्ये या संपूर्ण नूतनीकरण जे ते करण्यात आलेलं आहे। म्हणजे कसं असावं, काय असावं या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याच व्यतिरिक्त इतर सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ज्या ज्या दिग्गजांनी या जिमखान्यातून खेळ केलेला आहे, खेळलेले आहेत आणि जगाला भारतीय क्रिकेटची ताकद दाखवलेली आहे ते सगळे क्रिकेटर आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा तसं बघितलं तर कारण ऐतिहासिक हा संपूर्ण परिसर असल्यामुळे इथं बांधकामाच्या खूप मर्यादा आहे आणि त्यामुळे जो ज्या आकाराचा पूर्वी हा ऐतिहासिक जिमखाना आहे त्याच आकारामध्ये त्याला ठेवता येणार होतं, त्याला वाढवता येणार नव्हतं। त्यामुळे सौंदर्यीकरण फक्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याला नवा लुक देण्यात आलेला आहे। तर त्यामुळे आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या जिमखान्याचं उद्घाटन होणार आहे। सचिन यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे। मनसे अध्यक्षांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे। एमसीएचे सगळे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। मंत्री आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे यांना सुद्धा याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, परंतु अजून ते उपस्थित राहतात किंवा नाही याबद्दलची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। परंतु अत्यंत छोटेखानी कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये करण्यात येणार आहे कारण बाकी जे मेंबर्स वगैरे आहेत त्यांना आज संध्याकाळची वेळ देण्यात आलेली आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आणि गर्दी होऊ नये या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अगदी छोटाखानी कार्यक्रम सकाळच्या सत्रामध्ये करण्यात येणार आहे आणि सचिन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्यामुळे साहजिक आहे की सगळ्यांच्या नजरा या जिमखान्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे लागलेल्या आहेत। बरं प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। सोलापूरच्या बार्शी शहर आणि तालुक्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं झोडपून काढले। तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं। बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौंदणे, शेलगाव आणि भोयरे भागाला जोरदार पावसाचा फटका बसलाय। तालुक्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी हैराण झालेत, तर झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी केली जाते। तर आपण पाहतोय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी माझे सहकारी विलास बडे थेट ग्राउंड रिपोर्ट आपल्याला देणार आहेत। विलास, खरं तर सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं खरं तर झोडपून काढलेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय, काय नेमकी तिथे सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, आज न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या बांधावर आहे। ज्या बांधावर आज परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे। माझ्या पायाखाली आज जी इथल्या शेतकऱ्याची अवस्था आहे ती विदारक अवस्था दाखवण्यासाठी हे चित्र पुरेसं आहे। ज्या शेतात उभा आहे तिथं सोयाबीनचं हे पीक आहे आणि सोयाबीनचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। जणू काही नदीमध्ये एखादं पेरणी केली जावी अशा पद्धतीनं हे चित्र या ठिकाणी दिसतंय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये आता आपण आहोत आणि या बार्शी तालुक्यामध्ये विशेषतः संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। आता हे जे चित्र आहे जिथून मी चालतोय ते कुठल्या नदीत चालत नाहीये, तर शेतातून नदीचा पाठ व्हावा तशा पद्धतीनं पाऊस कोसळल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि आता या सगळ्या परिस्थितीत हे उडदाचं पीक होतं, आता होतच म्हणावं लागेल कारण याच्यात काहीच उरलेलं नाहीये।
अक्षरशः खत झालं याचं, कारण पाऊस थांबत नाहीये. गेली 5 महिने सतत पाऊस सुरू आहे आणि पाऊस रात्री सुद्धा या सगळ्यांना झोडपून काढणारा होता. या सगळ्या पिकांचं जे नुकसान झालेलं आहे याच्यातनं एक कणभर सुद्धा शेतकऱ्याच्या हातात काही पडणार नाहीये आणि त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं संकट यांच्यावरती ओढवलेलं आहे. या सगळ्या शेतकऱ्यांशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया की या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यावर कुठली वेळ ओढवलेली आहे. या सगळ्या उडदाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. कधीपासून पाऊस कोसळतोय आणि कोणी बांधावर आलं का? सर, गेल्या 1 महिन्यापासून पावसाचं सातत्य कंटिन्यू आहे. काल दिवसभर सरीवर सरी येत राहिल्या आणि संध्याकाळी मात्र 11 वाजल्यानंतर जो पाऊस चालू झाला तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस होता. तो सकाळी पहाटे 3:30-4 पर्यंत होता. त्यामुळं या गावाला आणि गावच्या परिसराला 2 बाजूनी नद्यांनी घेरलेला असून गावची पण परिस्थिती गंभीर झाली आणि शेतीची पण परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे सर. उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ऊस, कांदा संपूर्ण पिकं नेस्तनाबूत झालीत. शेतकऱ्यांना अक्षरशः रडण्याची वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे आणि ह्याच्यामधून शेतकरी सावरणं हे फार कठीण झालेलं आहे. त्यासाठी तुमच्या माध्यमातून सरकारने काही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. बांधावर कोणी आलं का? आतापर्यंत बांधावर कुणीही दखल घेतलेली नाही सर. प्रशासन आलं का? प्रशासन तर अजिबात आलेलं नाही. पंचनामे झाले का? पंचनामे आणखीन झालेलेच नाहीत. आता हे जे शेत आहे या शेतामध्ये जर उडदाचं पीक होतं एकरी समजा, तर एकरी किती नुकसान झालंय जरा समजून घेऊया. एका एकरमध्ये म्हणजे हा जर पट्टा बघितला 1 एकर हे सगळं रान आहे. या एकरभर रानामध्ये जेव्हा उडीद पेरणी केली आतापर्यंत किती खर्च आला? आतापर्यंत उडदाचा खर्च एकरी 45,000 रुपये आलेला आहे. एकरी 45,000 रुपये खर्च आहे. हो. आणि त्यानंतर या पावसामुळं या एकरभर उडीद पेरला जो होता त्यामधनं 30 किलो किंवा 40 किलो सुद्धा उडीद आमचा उडीद निघालेला नाही. त्यामुळं पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे. रात्री तर ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, शेतकऱ्याला च्या पिकाला शासनानं जर भाव दिला तर शासनाकडे हा शेतकरी हात सुद्धा पसरणार नाही साहेब. आता उडदाची अवस्था ही झालेली आहे. काय भाव आहे उडदाचा? उडदाचा 3,500 ते 4,000 रुपये आडतीवाले आता उडीद घेत आहेत आणि त्यामधनं शेतकऱ्याचा अक्षरशः आतोनात नुकसान झालेलं आहे. 10 वर्षापूर्वी किती होता? 10 वर्षापूर्वी पण हाच भाव होता आणि आताही हाच भाव आहे. हा 3,500 10 वर्षापूर्वी बी होता आणि आताही 3,500-4,000 रुपये आताही भाव आहे. आता या एकरभर रानामध्ये मी एक छोटंसं उदाहरण म्हणून प्रेक्षकांना हे कळावं म्हणून की एकरभर रानामध्ये जेव्हा हे सगळं नुकसान होतं तेव्हा एका एकरमध्ये किती नुकसान होतं? एका एकरमध्ये शेतकऱ्याचं किती नुकसान झालं? आता एका एकरमध्ये शेतकऱ्याचं तुम्हाला सांगतो 30,000 ते 35,000 रुपये गेलेले आहेत. एका एकरमध्ये शेतकऱ्याचं 30,000 ते 35,000चं नुकसान झालंय. राज्यामध्ये जवळपास 72 लाख एकर इतक्या शेतीवरचं नुकसान झालंय. आता विचार करा, प्रत्येक एकरला जर 50,000चं नुकसान झालं असेल, 40-50,000चं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांचं किती हजार कोटींचं नुकसान झालंय. भरपाई किती? त्याचा खर्च पण निघत नाही, एवढी भरपाई देत नाहीत ते. पेरणीचाही खर्च निघू शकतो. पेरणीचाही खर्च निघू शकत नाही आणि सरकार आपलं काय करतंय, गाजर धावतंय. खर्च होतोय पण 30-20-25,000 रुपये आणि देतात किती 8,000 10,000 हेक्टरी देतात ते पण. हेक्टरी त्याच्यात काहीच होत नाही. त्यात पण त्याच्यानंतर ते माई सेवा केंद्राला 1,500 जातात त्यातले पण. बराचसा खर्च तिथं होतो. स्वतः तलाठी कुठलाही अधिकारी स्वतः येऊ शकत नाही पंचनामा करायला. त्याच्यामुळं शेतकऱ्याला बरीचशी शेतकऱ्याची ही होती अडवणूक झाली. कदाचित लक्षात येणार नाही सामान्य प्रेक्षकांना, जे शहरी भागातले असतील त्यांना असं वाटू शकतं की सरकार मदत करतंय हेक्टरी 8,000 रुपये. आता हे हेक्टरी 8,000 म्हणजे किती हे कळायला पाहिजे. म्हणजे हेक्टरमध्ये 2.5 एकर असतं
आणि अशा परिस्थितीत म्हणजे तुमचं जर नुकसान 1.25 लाखाचं झालेलं असेल तर तुम्हाला मिळतात केवळ 8,000 रुपये. आता त्या 8,000ची अगरबत्ती कुठे लावायची? 8,000 काहीच होणार नाही. हा तर ह्यांनी हेक्टरी नियम बदलून यांनी जेवढं क्षेत्र शेतकऱ्याच्या नावावर आहे हा तेवढ्या सर्व क्षेत्राची मदत द्यावी. हम्म. ही 2 हेक्टरची फक्त मर्यादा, ती मर्यादा काढून टाकावी. जेवढं क्षेत्र नावावर आहे हम्म. तेवढ्यात पिकाचं ह्यांनी नुकसान द्यावं. आणि 8,000ची मर्यादा ठरलेली आहे त्यांची अगोदरच पंचनाम्याच्या, ती सुद्धा त्यांनी काढून आम्हाला 18,000च्या मोहरनं मर्यादा पिकाला नुकसान भरपाई द्यावी. काय करायचं शेतकऱ्यांना? पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतचं मी गाववाल्यातर्फे आगळगावतर्फे अभिनंदन करतो. नाही हो दादा. आजपर्यंत कुणीही बांधावर आमच्या शेतावर आलेलं नाही नाही. दादा, आमचं काम आहे, आमचं काम आहे. तुम्ही संकटात आहात, तुम्ही संकटात असताना तुमची व्यथा ह्या सरकारपर्यंत दाखवणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. सदर शेतकऱ्यांचा अतिशय हा जिथं शब्दात मांडता येत नाही असं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. हा सदर शेतकरी तणावग्रस्त आहे हम्म. आणि शेतकरी आत्महत्येपर्यंत पोहोचलेला आहे. तरीही कुठल्याही शासनानं आजपर्यंत आमच्या बांधावर किंवा नुकसान भरपाईचं काय झालंय, कुठला पंचनामा केलाय, कुठला पूल वाहतोय, किती परिस्थिती बेकार आहे हा किंवा काय परिस्थिती असेल, दुधाची काय परिस्थिती असेल, कांद्याची काय परिस्थिती असेल, हे जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाहीये. पण आपण जाणून घेतोय. स्टुडिओ सोडलाय, स्टुडिओ सोडून थेट बांधावरती राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची अवस्था, दुरवस्था, व्यथा आणि कथा घेऊन आम्ही आलोय. आणि आशा करूया राज्यातले नेते सुद्धा आता बांधावरती येतील आणि या मायबाप शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी, त्याचे अश्रू पुसण्यासाठी येतील अशी आशा करूया. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.